हाय हॅलो नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही शब्दात, पण मी तरी सुद्धा सांगायचा प्रयत्न करते कारण ह्या माझ्यासाठी खूप जास्त गोड आठवणी आहेत। तर तुम्ही बघू शकत असाल की माझ्याकडे 2 साड्या आहेत आणि हे तुम्हाला वाटत असेल की नेमकं कशाच्या साड्या आहेत की काय आहे, नेमकं का दाखवत आहे। तर ही माझ्यासाठी स्पेशली गिफ्ट आहे माझ्या भावाकडून। म्हणजे ही माझ्या माहेरची साडी, म्हणजे आमच्या आईनं मला अगोदर साडी घेतल्याच आहेत, पण भावांनी पहिल्यांदा साड्या घेतल्यात मला ह्या 2। म्हणजे माहेरची भावांनी घेतलेली साडी आणि इतकी सुंदर अशा साड्या त्यानं त्याच्या मनाने घेतल्या होत्या आणि मी खरं तर खूपच खुश झाले होते। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। मला अजून तर मी स्टिच पण केली नाही। खरं तर मला याची घडी सुद्धा मोडावीशी वाटत नव्हती। मी साड्या आणून जवळजवळ 8-10 दिवस होऊन गेले, पण मी अजून याची घडी सुद्धा मोडली नव्हती। मी फक्त त्याला पन्नीच्या बाहेरूनच बघत होते, बघून बघून पुन्हा ठेवून देत होते। आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर तर आनंद दिसतच असेल। तर कसं असतं ना, एखाद्या भावाने आपल्याला काहीतरी त्याच्या मनाने आणलं ना, तर त्याचा आनंद खरं तर शब्दात व्यक्तच करू शकत नाहीत आपण। तर मी सुद्धा शब्दात व्यक्त करू शकत नव्हते, पण मी सांगणार कुणाला, म्हणून म्हटलं चला याच्यावर एखादा व्हिडिओ बनवून टाकावं, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा आठवण राहील की खरंच माझ्या भावाने मला काहीतरी स्पेशली गिफ्ट दिलं होतं। आणि तुम्ही बघू शकता त्याने किती सुंदर अगदी एकदम मस्त साड्या आणल्या होत्या आणि त्याचा ब्लाऊज बघण्यासाठी मी एकदम हळूहळू ते घडी मोडत होते, कारण मला पूर्ण घडी अशी मोडावीशीच वाटत नव्हती। पण घालण्यासाठी तर मोडावंच लागणार आणि ब्लाऊज शिवण्यासाठी सुद्धा मोडावं लागणार। तुम्ही बघू शकता दुसरी साडी सुद्धा किती अगदी सुंदर दिसत होती आणि दोन्ही साड्या एकदम मला तर उठून दिसत होत्या। का उठून दिसत होत्या काय माहित, पण भावाने आणल्यावर मला दोन्ही साड्या एकदम आवडल्या। कारण दरवेळेस मी खूप चिडचिड करत असते साड्याच्या बाबतीत, खूप पजेसिव्ह आहे मी साड्याच्या बाबतीत। आणि मला साड्या म्हणलं की माझं म्हणजे खुशी खरं तर गगनात पण मावत नाही। तर असंच काहीसं हे भावांनी साड्या दिल्या, मी साड्या सुद्धा बघितल्या सुद्धा नव्हत्या आणि त्यांना नुसतं साड्या म्हटलं की एवढ्या मोठ्याने जर मी ओरडले होते की मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही। तर तुम्ही बघा किती सुंदर साड्या आहेत। तर हे खरं तर माहेरची साडीच म्हणून समजा। तर मी हिला खूप छान असं शिवल आणि दिवाळीच्या वेळेस घालेल नक्कीच। आणि या साड्या त्यांना आम्हाला राखीला गिफ्ट दिल्या होत्या। तर मला स्पेशली 2 साड्या दिल्या होत्या काकून स्टॉक, म्हणजे त्याच्याकडून असं झालं की एखादी जर नाही आवडली तर वापस करावं असं झालं, पण आम्ही त्याला चान्सच दिला नाही की आवडली नाही म्हणायचा, म्हणून त्याने माझ्याकडे 2 दिले होते। मी त्या दोन्हीही घेतल्या आणि ऍक्च्युली पंचमीला पण गेले होते गावाला, तर त्याने असं पण सांगितलं की चल तुला पंचमीची एक आणि रक्षाबंधनची एक। तर माझी तर लॉटरीच लागली होती आणि मला खूप जास्त आवडल्या होत्या साड्या। म्हणजे अगोदर पण माझ्याकडे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत, पण या साड्या काहीशा वेगळ्या आणि अतिशय म्हणजे खूप स्पेशल आहेत या साड्या आणि खरं तर खूपच सुंदर होत्या। तुम्ही बघू शकता किती सुंदर। मी इतक्या वेळा बघितल्या त्याला अशा सुद्धा पॉलिथिनमध्ये आणि उकलून बघताना सुद्धा एकदम माझं मनच भरत नव्हतं, कारण तर त्याचं एक विशेष कारण होतं की त्यांनी माझ्या भावांनी साड्या आणल्या होत्या म्हणून। तर चलो बाय, मी खरंच खूप खुश होते।